सावित्री समान सावित्री समान महिलांसाठी पहिली शाळा काढली माझ्या ज्योतिबाने स्वतःच्या भक्तीला महिलांची शिक्षिका बनवली आणि तुझ्या नशिबातला चूल आणि मूल बाजूला केलं तू शिकलीस माझ्या जवळ आलीस म्हणून दोन शब्द बोलू शकतेस नाहीतर तुझ्या नशिबात फक्त चूल आणि मूल होता ती माझ्या सावित्रीची पुण्य आणि म्हणून समोर काय म्हणतो सावित्री समान जशी भीमाला साथ दिली त्या रमाण पगले म्हणते मी नाही जात बदलला बघ आता आज घे ग माझ्या त्या रमाईचे नाहीतर आता कलियुगामध्ये बाबा तिकडे गेल्या तर पोराबाराचा कोण कोण कराल म्हणतो त्याला नोटबुक नसेल पेन नसेल तिकडे गेला तिकडेच खांबटून राहिल्या काही याल का नाही गावी या आताची पद्धत आणि रमाईचं होतं का तुम्ही शिकाल तर कोट्यवधी माझ्या बहुजनाच्या जीवनातला अंधकार दूर करा म्हणून त्या पत्राद्वारे कळवलं आणि म्हणून समोर मला काय म्हणायचं क्योंकि ये कोई हमारा आपसी पैर नहीं बस छोटा सा ज्ञान का झगड़ा है बाकी तो दोस्त है कोई नहीं बढ़िया काम है भाई नाव मोटे दर्शन खोटे भाई शायरी सच की करना या कोई ना बोले झूठ शायरी सच की करना या कोई ना बोले झूठ अरे जाकर ऐसी जगह बैठो श्रीदेवी कि वहां से कोई न बोले जागी बसा बाप रे म्हणते नाव मोठं दर्शन खोटे माय बापा बाईनं मला ध्यानामध्ये प्रश्न विचारला गड्या बाईचं मी उत्तर सांगितलं माझ्या बुद्धिमत्तेनुसार की शिवशंकराला मला एक सांगा माणसाला श्रीदेवी कदाचित तुला नसेल माहित मला माहित आहे ऐकून घे
माणसाचे दोन मार्ग बंद झाल्याशिवाय तिसरा मार्ग परमेश्वर खोलत हा शास्त्रात लिहिला आहे. हा शास्त्रात लिहिला आहे. तर त्यावेळी त्या शंकराचे दोन डोळे पार्वतीने झाकले तर माणसाच्या मनात विचार येते. आता मी तुझ्या डोळ्यावर जरी आपला हात ठेवलो आणि विचारलो की इथे किती लोक आहेत तर तू अंदाज लावू शकतेस. अंदाजाला तरी सांगू शकतेस. अंदाजच म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा. आणि तो त्याला आदिशक्तीला दिला. का बरं? कारण तिनं डोळे झाकले. तिनं जरी डोळे झाकले नसतं तर त्याच्या मनात कल्पना आली असते का तिसरा डोळा उघडला असता का? असता का? काय सांगितलीस कर्माचे गोटे नाही काय सांगितलीस? आणि कल्याण होईल तुमच्या माझं असं काही नाव लौकिक जगामध्ये. आमचे परममित्र बालपणीचे बालमित्र भगवानजी फुलबांधे दोन गावचे मुक्काम भोपटा आडाळ आणि गराडा बुद्रुक यांच्याकडून आमच्या मराठीला 501 रुपयाचा पुरस्कार मिळाला. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. काही हरकत नाही. तुम्ही देवाशी तेव्हा सुस्ती रोग वगैरे पाहिला जायचो. तर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे पितृतुल्य गुरुतुल्य आदरणीय सन्मान्य सुरेशजी देशमुख यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचं प्राईज मिळालं. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मामे भाऊ श्री मधुकर भाऊ बोरकुटे मुक्काम छोवा. त्याचप्रमाणे आमचे मामे भाऊ श्री मधुकर भाऊ बोरकुटे मुक्काम छोवा यांच्याकडून सुद्धा आमच्या मराठीला 151 रुपयाचं प्राईज मिळालं. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. तसेच त्याचप्रमाणे हमारे चाचा जी कहते लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की लहरों को पार करने वाला इस जहां में जगमगाता है. लहरों को चीरकर पार करने वाला इस जहां में जगमगाता है. अरे कश्तियां तो उनकी डूबती है जिनके ईमान जगमगाते हैं. आणि म्हणून विचाराने बोला हो. आणि म्हणून त्यापूर्वी म्हणायचंय आपने बुलाया हम चले आए. आपका उपकार है. आपने बुलाया हम चले आए. ये आपका उपकार है. और शाही मुकेश का आपके चरणों में प्यार भरा नमस्कार है. आणि म्हणून मला म्हणायचं आहे पहिल्याच राऊंड मध्ये बाई कसं आहे श्रीदेवीजी लक्षात ठेवा. तारीफ चाहे जितनी भी कर लो लेकिन तेरा अपमान सोच समझ के करना. तारीफ चाहे जितनी कर लो लेकिन अपना सोच समझ के करना. मिलता है मौका अगर बदला लेने का तो मुश्किल हो जाएगा ठहरना. क्योंकि अपमान और उन्हें जो हर कोई प्यार से चुकाता है ना आगे पीछे दिखता है पूरी ताकत के साथ झुकाता है. मग नको म्हणजे ताल कमी पड गेला. पहिल्याच राऊंड मध्ये नाही पहिल्याच राऊंड मध्ये का अशा होईल का श्रीदेवीजी? नहीं जमला. इसमें सुनो मेरा क्या कहना है मुझे. हमारा जान कुछ कहीं वो न कहनी दिल हो
आणि म्हणून मला म्हणायचं आहे श्रीदेवीजी तसं नाही होत. अरे बाबा जो निभाना सको ऐसा मैं वादा नहीं करता, जो निभाना सको ऐसा वादा नहीं करता, और बात अपने औकात से कभी ज्यादा नहीं करता. भले ही तमन्ना हो मेरी आसमान छूने की, मगर किसी को बेवजह गिराने का इरादा नहीं रखता. माझी सवय श्रीदेवीची तशी नाही. मला कळते की पहिल्या राऊंड मध्ये काय बोलायला पाहिजे आणि दुसऱ्या राऊंड ला बरं काय हरकत नाही. श्रीदेवीजी या, काय हरकत नाही. भिवनकर तसेच अतन भिवनकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज मिळालं. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. तसं दिलो जान से दिलो जान से करेंगे. आज सामना है दुनिया, आज सामना है गुरु ज्ञान से. भगवानची फुल वाटे यांच्याकडून 100 रुपयाचं प्राईज मिळालं. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. आज सामना, आज सामना, आज सामना है तो गुरु ज्ञान से. आपकी शायराची परिभाषा असते आपको कुछ बताने के लिए घर से कुछ निकलाते, लेकिन देखकर आपका नेक रवैया यही से ही कुछ सीख जाते हैं. किसमें खोलते कुछ यही देखकर आप हमें ऊंचा उठाते, लेकिन आपको हमें अगर अज्ञानी समझने की भूल की आप ही हमें नीचे बिठाते. आणि म्हणून आमचे काकाजी यांच्याकडून कमीत कमी नाही म्हणला तरी 551 रुपयाचं प्राईज मिळालं. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं ऐका.